यात्रेमध्ये जत्रेमध्ये किंवा असं कोणी रोड साईडला बसलेला असतो. बरोबर. आता तिथे काही जाणारे लोक असतात, ऑब्व्हियसली कॅटेगरी अलग आहे. कोणाला काही पैसे वाचवायचे असं तिथे जाऊन करून घेतो, किंवा कोणी एखादा चॅलेंज देऊन देतो, मग तो पटकन ऍक्सेप्ट करून टॅटू काढतो तिथे. बट ते ना ऍक्च्युली तिथे तो विचार करत नाही की एक तर हायजीन मेंटेन करा तुम्ही, चार्जेस घेताना तुम्ही तेवढ्या चार्जेस मध्ये तुमचं जे काही मेंटेनन्सला मटेरियल लागते तो सोडून इतर काही चार्जेस देतात लोक. त्यांनी मोस्टली हायजीनसाठी जे काही आम्ही टिश्यू युज करतो वायपिंगसाठी ते युज करायला पाहिजे. ते कापड युज करतात, मी बघितलंय मोस्टली कापड तोच प्रत्येकाला तेच लावणार. प्रत्येकाचा प्लाझ्मा त्याला लागतं, मग याचं इन्फेक्शन त्याला, त्याचं इन्फेक्शन त्याला, चुकीचं आहे. मग तिथे टॅटू करणं थोडं अवॉइड करा, किंवा करायचं असेल तर मग त्याला प्रॉपर हायजीन मेंटेन करायला आणि करा, असं काही चुकीचं नाही. मग त्याचा तो त्यांचा आर्ट फॉर्म वेगळा आहे. त्या लोकांचं असं असतं की आम्ही डायरेक्ट टॅटू करतो, आम्ही स्टेन्सिल वगैरे युज करत नाही, आम्ही फ्रीस्टाईल काम करतो. मग ते एक ट्रेडिशन मध्ये पकडू शकता तुम्ही त्यांना.